या घडीची महत्त्वाची बातमी आहे। कंत्राटदार संघटनांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे। कंत्राटदारांना राजकीय विरोधकांकडून धमक्या देण्यात येत आहेत असं या पत्रात सांगण्यात येत आहे। खंडणीची मागणी होते असा देखील पत्रात आरोप आहे, उल्लेख करण्यात आलेला आहे। पत्रात कंत्राटदार संघटनेचा खळबळजनक आरोप आहे, धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा फेब्रुवारी अखेरपर्यंत काम बंद करू असा इशारा सुद्धा कंत्राटदार संघटनांनी सरकारला दिलाय। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कंत्राटदार संघटनांनी सरकारला पत्र लिहिलेलं आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे। यामध्ये कंत्राटदारांना राजकीय विरोधकांकडून धमक्या देण्यात येत आहेत असं नमूद करण्यात आलंय। याशिवाय खंडणीची सुद्धा मागणी होतीये असा देखील पत्रात आरोप करण्यात येतोय। धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा फेब्रुवारी अखेरपर्यंत काम बंद करू असा इशारा कंत्राटदार संघटनांचा राज्य सरकारला आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागून सध्या आपण पाहिलं तर सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींनी जे मंजूर करून दिलेले शासनाचे जे विकास कामं आहेत, सध्या राजकीय विरोधकांकडून गाव पातळीवरती जी राजकीय मंडळींकडून या सगळ्याच कामांकरिता बंद करणं किंवा मग दमदाटी दडपशाही करणं किंवा मग या सगळ्या कामांकरणं कंत्राटदार असतील किंवा मग गावातील जी माणसं आहेत त्यांना आणून जीवनाची मारहाण करण्याचं, कंत्राटदार यांच्याकडे आर्थिक मागणी करणं आणि अशा सगळ्या अनेक बाबी लक्षात घेऊन आता आपण पाहू शकतो की सध्या राज्यामध्ये अशा सगळ्या प्रकरणामध्ये राज्य किंवा जिल्हा पातळीवरती ही कामं सगळी सुरू असताना पाहायला मिळतात। त्यामुळे शासनाने कंत्राटदारसाठी संरक्षण कायदा समंत करावा किंवा मग राज्यातील सर्व विकास कामं जी आहे ती बंद करण्याचा इशारा जो आहे तो कंत्राटदार व अभियंता संघटनेने दिलेला आहे। त्यामुळे आपण पाहतोय की शासनातील सर्व विकास कामं जी आहेत ती बंद करून सदर कंत्राट जी आहेत ही सगळीच त्यांच्यावरती जीवितहानी किंवा मग इतर बाबींचं संरक्षण होण्यासाठी शासनाने कायदा पास केल्याशिवाय राज्यातील कामं जी आहेत ती सुरू करणार नाहीत असं देखील म्हटलेलं आहे। आणि याच करिता आपण पाहू शकतो की निश्चित मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। या सगळ्या संदर्भात आता प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेली आहे, पाहूया आपण। पुलिस कंप्लेंट का सवाल नहीं आता क्योंकि हम सरकारी ठेकेदार है। गवर्नमेंट के पास उसका वर्क ऑर्डर भी रहता है, तो गवर्नमेंट को वो अधिकार है काम बंद करने के बाद जो काम बंद करता है उसके ऊपर चार्जशीट। लेकिन गवर्नमेंट के अधिकारी और जो ऑफिशियल्स है वो भी डरते हैं कि कंप्लेंट्स करने के लिए, क्योंकि वो भी कम से कम गांव में से काम बहुत लंबा रहता है, 50-40 किलोमीटर रहता है, दिन में 2-3 बार आता है, रात को भी जिधर मीटर पड़ता है वो देखने के लिए आना पड़ता है। वो कोई भी अपनी जीवित हानि होती है इसलिए कोई डेयरिंग नहीं करता। मेरा शासन को सवाल है कि इतना बड़ा काम जब प्रपोजल आपने मंजूर किया है काम करने का, तो कॉन्ट्रैक्टर के हाथ में से काम करने के लिए आपने कंपलसरी वो कॉन्ट्रैक्टर के काम के लिए पुलिस संरक्षण कायदा जैसा रहता है वो संरक्षण कायदा बंधनकारक करना बहुत अनिवार्य है। या संदर्भात प्रतिक्रिया देण्याकरता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार सावंत साहेब, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? कंत्राटदारांना राजकीय विरोधकांकडून धमक्या दिल्या जात आहेत, इतकंच नाही तर खंडणीची मागणी होतीये असं कंत्राटदारांचं म्हणणं आहे, तसं त्यांनी पत्रच लिहिलेलं आहे सरकारला। याच्याबद्दल काय म्हटलं माहित नाही, पण भारतीय जनता पक्षाच्या राज्यामध्ये भ्रष्टाचार प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे। आपल्याला आठवत असेल की कर्नाटकमध्ये 40% मागणी करून एका मोठ्या प्रमाणामध्ये सरकारमधून मागणी होत होती। एका मंत्र्याला त्या संदर्भामध्ये आरोप झाले होते आणि एका कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या देखील केली होती। राज्यातली कायदा सुव्यवस्था तर बिघडलेल्या आहेत, परंतु हे खंडणीखोरीचे प्रकार देखील गंभीर आहेत आणि हे सरकार संपूर्णपणे जे काही भ्रष्टाचार करण्यासाठी स्थापन झालेलं आहे ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे या संदर्भामध्ये आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही। निश्चितपणे आमची अपेक्षाही देखील त्या ठिकाणी आम्ही करत नाही की हे कारवाई करतील, कारण यामध्ये सरकारचाच हात असण्याची शक्यता जास्त आहे। अगदी धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, स्वागत आहे तुमचं। कंत्राटदारांचं म्हणणं आहे की राजकीय विरोधकांकडून आपल्याला धमक्या दिल्या जात आहेत, खंडणीची मागणी केली जाते, लवकरात लवकर कारवाई करा अन्यथा आंदोलन करू, काम बंद करू असा इशारा देण्यात येतोय।
मला वाटतं कंत्राटदार उपकंत्राटदारांनी जे काही पत्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना लिहिली आहेत ही त्यांचा भ्रमनिरास करणारी कृती आहे. कारण कुंपणाने शेत खाल्ले तर दाद कुणाकडे न्यायची. मुळात जिथे गृहमंत्री सपशेल अपयशी ठरलेले आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आये दिन वेगवेगळ्या कुख्यात गुंडांच्या सोबत व्हायरल होत आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची मुलं वेगवेगळ्या गुंडांच्या घरी सांत्वन भेटी करत आहेत आणि लोकप्रतिनिधीच पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कंत्राटदारांच्या या मागणीला सरकार काय दुजोरा देऊ शकेल आणि काय त्यांची मागणी मान्य करू शकेल, कठीण आहे. कारण हे सरकार आता गुंडांचे सरकार झाले आहे. अगदी धन्यवाद ताई, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.